जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. जनसंग्रामला आपण आज मुलाखत दिली आणि मी सांगू इच्छितो की श्रीमान सुनील यदुनाथजी दीक्षित अनेक वर्षापासून MSCB जेव्हा MSCB होतं तेव्हा MSCBचे नो लिमिट कॉन्ट्रॅक्टर म्हणून ते आजही आहे आणि आज MSDCL जे आहे त्यामध्ये सुद्धा ते नो लिमिट कॉन्ट्रॅक्टर म्हणून आहे. म्हणजे असं बघितलं तर बरेच वर्ष त्यांनी MSCB सोबत एक आपले चांगले संबंध जोपासलेले आहेत. सर, मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की स्मार्ट मीटर आणि डिजिटल मीटर यामध्ये काय फरक आहे? दोन्ही मीटर जे आहेत ते रीडिंग प्रॉपर रीडिंग घेतात, त्यात काही हे नाही. पण स्मार्ट मीटरमध्ये कसं आहे की त्याला ग्राहकाला केव्हा किती कन्झम्शन झालं आपलं ते कळतं. आणि MSCDCLला सुद्धा यांनी प्रत्येक 15 मिनटाचा रीडिंग मिळते की बा या ग्राहकाचं किती रीडिंग आहे आणि तो MSCDCL कधी तुमचं डिस्कनेक्शन तुमचं अनपेड राहिल्यास तो करू शकतो. तर स्मार्ट मीटरमध्ये त्याला तुम्हाला कधी किती तुमचं रीडिंग झालं, कधी तुमचं कन्झम्शन झालं, कसं कन्झम्शन झालं हे सगळं डाटा तुम्हाला आरामात मिळतो. MSDCLचा खर्च कमी होत आहे, त्यामुळे ग्राहकांना काही फायदा होऊ शकतो का? ग्राहकांना निश्चितच फायदा व्हायला पाहिजे, पण MSCDCL देईल की नाही देईल हे MSCDCL आहे. कारण की कसं आहे की प्रत्येक जसं MSCDCL विलिंग चार्जेस घेते, पण विलिंग चार्जेस कसं ओपन ॲक्सेसमध्ये आहे. ओपन ॲक्सेस म्हणजे की कोणताही ग्राहक जो आहे त्याला कुठून तो समजा वीज घेत असेल आणि MSCDCLचा कन्झ्युमर आहे आणि तो दुसऱ्याकडून वीज घेत असेल, इन दॅट केस त्याला विलिंग चार्जेस लागायला पाहिजे. पण आता MSCDCL सरसकट विलिंग चार्जेस सगळ्यांना लावते, पण त्या ग्राहकाला फायदा त्याचा मिळत नाही. तसं याच्यामध्ये सुद्धा MSCDCLचा खर्च वाचणार आहे कोणता की त्याचा लाईनमन जाणार नाही जागेवर रीडिंगसाठी किंवा डिस्कनेक्शनसाठी कोणी जाणार नाही, त्याला बसल्याला इन्फॉर्मेशन मिळेल, तो त्याचा पूर्ण खर्च वाचणार आहे. तो खर्च त्यांनी ग्राहकाला वळता करायला पाहिजे. पण ते किती करतील, पुढे करतील, नाही करतील, तो आता पॉलिसीचा मॅटर आहे. स्मार्ट मीटर TOD बिलिंग असं आम्ही ऐकतो, तर त्यामध्ये काय आहे असं, म्हणजे काय टेक्निक्स आहे त्याचं? TOD बिलिंग म्हणजे टाईम ऑफ डे बिलिंग, कोणत्या वेळेस किती कन्झम्शन झालं. आता कसं MSCDCLचं जे नवीन धोरण आहे ते TOD बिलिंग त्यांनी MERCने अप्रूव्ह केलं आहे. मग MERC म्हणजे महाराष्ट्र जे नियामक आयोग आहे, विद्युत नियामक आयोग, त्यांनी TOD मीटरिंग ग्राहकांना म्हणजे इवन दो तुमचे रेसिडेन्शियल जे ग्राहक आहे त्यांनासुद्धा त्यांनी अप्लिकेबल करायला सांगितलं. आता ते केव्हा करतील किंवा केलं नाही केलं तो नंतरचा विषय. पण TOD बिलिंग जर झालं ग्राहकाला तर त्याला वेगवेगळ्या स्लॅबमध्ये वेगवेगळे रेट्स आहेत. जसं फॉर एक्झाम्पल मॉर्निंग 9 ते इव्हिनिंग 5पर्यंत त्याला जो आहे डिबेट रेट म्हणजे त्याला 80 पैसे कमी दराने त्याला वीज मिळेल. ते संध्याकाळी 5 ते रात्री 12पर्यंत त्याला एक्सेस चार्ज 20% त्याला चार्जेस जास्त वाढतील जे विजेचे, तर ते एक्सेस चार्जेस त्याला वीज घ्यावं लागेल. आणि नंतर 12 ते सकाळी 9पर्यंत नॉर्मल चार्जेस, असं वेगवेगळ्या स्लॅबमध्ये त्याला बिलिंग होईल. तर ते बिलिंग निश्चितच त्याचं कन्झम्शन जो आहे तो संध्याकाळचा 5 ते 12चा कन्झम्शन जास्त असतो ग्राहकाचा, तर त्यावेळेस त्याला बिलिंग जास्त होणारच आहे. तर जर व्यवस्थित सुरू आहे, चांगलं रीडिंग देत आहे, तर नवीन मीटर म्हणजे स्मार्ट मीटर लावणे सक्तीचे आहे का? आता नवीन मीटर जे स्मार्ट मीटर जे आहे ते MSCDCL म्हणते आम्ही RDSS स्कीम अंतर्गत लावत आहे. RDSS ही स्कीम आहे, ही काही आदेश नाही आहे. आदेश MERCचा आदेश हा सरसकट कुठेच नाही आहे की बाबा ग्राहकाला स्मार्ट मीटर लावणे आवश्यक आहे. MSCDCLचा ऑर्डर काय आहे, जो मीटर खराब असेल तो मीटर विल बी रिप्लेस बाय द न्यू स्मार्ट मीटर. अँड दुसरं जे आहे ते की बाई जे मीटर जे नवीन ग्राहक आहेत त्यांना तुम्ही स्मार्ट मीटर लावा, असा कुठलाही आदेश नाही सरसकट की तुम्ही चांगले मीटर जे आहे ते तुम्ही रिप्लेस करा न्यू स्मार्ट मीटरने, असा कोणताही आदेश MSCDCLला प्राप्त झालेला नाही आहे. त्यामुळे ग्राहकाला हा पूर्ण अधिकार आहे की जो जेव्हा MSCDCLचा अधिकारी किंवा लाईनमन किंवा कोणी येत असेल की आम्हाला तुमचं मीटर स्मार्ट मीटरने बदलायचं आहे, तर त्याला पूर्ण अधिकार आहे की त्यांनी पूर्ण आपले विचारावे प्रश्न की तुम्ही माझं चालू असताना का बदलत आहे याचं मला लेखी स्वरूपात द्या. तुम्हाला कोणता आदेश प्राप्त झाला आहे का MERC किंवा इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये किंवा याचं असं कुठंच प्रोव्हिजन दिलेली नाही आहे की स्मार्ट मीटरच पाहिजे. तर स्मार्ट मीटर लावण्याच्या पूर्वी त्यांचा अधिकार आहे, त्यांनी जो लिखित रूपाने MSCDCLला मागावा की मला आदेश दाखवायची, प्रत दाखवा कोणता आदेश आहे माझा मीटर चालू असताना माझा मीटर व्यवस्थित आहे की नाही याची रिपोर्ट द्या मला.
माझा जो मीटर आहे तो आता चुकीचा मीटर आहे का नाही आहे, तर तुम्ही त्याची रिपोर्ट द्या की बा माझा रिपोर्ट चुकीचा आहे किंवा असं बरोबर आहे, आणि तुम्हाला जसं चुकीचा वाटत असेल तर तुम्हाला तो अधिकार आहे. पण तो चुकीचा नसताना तुम्ही सरसकट बदलवून देणार असा आदेश मला दाखवा, मग त्याच्यानंतर माझं मीटर बदलवा. हा ग्राहकाचा अधिकार आहे. हे बिलिंग चार्जेस आहे त्या प्रत्येक युनिटमध्ये ₹1.45 लागत आहे. मला वाटतं याला बरेच वर्ष झालेली आहे. तर ते योग्य आहे की अयोग्य आहे? बिलिंग चार्जेस जे आहेत ते रेसिडेन्शियल कन्झ्युमरला किंवा कोणताही कन्झ्युमर MSEDCLचा कन्झ्युमर आहे त्याला तो ओपन ॲक्सेसमध्ये नाही आहे. बिलिंग चार्जेस फक्त ओपन ॲक्सेसमध्ये लागायला पाहिजे असं इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये क्लिअर कट दिलेलं आहे क्लॉज नंबर 42(2) की बाई द इलेक्ट्रिसिटी बिलिंग चार्जेस शुड बी चार्ज ऑन ओपन ॲक्सेस कन्झ्युमर. ओपन ॲक्सेस असेल तर त्याला तुम्ही बिलिंग चार्जेस लावू शकता. पण याच्यामध्ये तुम्ही ग्राहक MSEDCLचे आहेत, MSEDCL इन्फ्रास्ट्रक्चर यूज करण्यात येतो आहे, MSEDCL तुम्हाला बिलिंग करत आहे, त्यामुळे बिलिंग चार्जेस लावायचा संबंध येत नाही. पण ते MSEDCL लावत आहे. मला वाटतं 2016 MSEDCL लावत आहे बिलिंग चार्जेस. तर करोडो रुपये MSEDCLने त्याच्या बिलिंग चार्जेसमध्ये एकत्रित केलेले आहेत. तर ती तसं पाहिलं तर ते चुकीचं आहे. तर ते ग्राहकांनी एकत्रित देऊन त्यातला बोललं तर ते होईल, ते त्याच्यामध्ये बिलिंग चार्जेस वेवल करता येतील, त्याला काही प्रॉब्लेम नाही. इम्प्रूव्हमेंट करता येईल का, काही सुधारणा करता येईल का? हो, करता येईल ना. ग्राहकांनी आपला एक ग्राहक मंच तयार करून हायकोर्टला रिट पिटिशन फाईल करायची. त्यामध्ये हे जे बिलिंग चार्जेस आहे ज्यामध्ये प्रत्येक जिल्हानिहाय करोडो रुपये MSEDCLने एकत्रित केलेले आहे ते वळते करता येतील, किंवा ते कसं रिएम्बर्स होईल ग्राहकाला त्यासाठी करता येईल. त्यामुळे सगळ्या ग्राहकांनी एकत्रित येऊन एक रिट पिटिशन फाईल करायला पाहिजे हायकोर्टात. कारण की MERCला जाऊन किंवा CGRFला जाऊन त्यांना काहीच प्राप्त होणार नाही आहे. त्यांना ते पिटिशन हायकोर्टात फाईल करावं लागेल, तेव्हाच त्यांना प्राप्त होईल. आणि ते त्यांना पैसे झाले तर बरंच बॅकलॉग समजा कोर्टाने त्यांना समजा परमिट केलं की नाही यांच्याकडून जे चार्जेस घेतलेले आहे तुम्ही चुकीचे त्यांना वळते करा, तर बऱ्याचशा लोकांना पैसे त्याचे वापस मिळतील जुन्या बिलिंगप्रमाणे. होऊ शकतं ते.